नमस्कार. आपण पाहत आहात बीजडंका. पैसा पुराण तुमच्या पैशाशी थेट जोडलेला. जागतिक घडामोडींचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होतो हे सोप्या भाषेत समजावून सांगणारा खास बुलेटिन. दररोजच्या बातम्या आपण पाहतो, पण त्या बातम्यांचा आपल्या पैशावर नेमका काय परिणाम होतो हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या आणि थेट तुमच्या खिशाशी जोडलेल्या बातमीपासून. आजच्या बाजारात एक मोठा बदल पाहायला मिळाला. भारतीय रुपया अचानक मजबूत झाला. सोमवारी रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 33 पैशांची वाढ नोंदवली आणि तो 92.85 प्रति डॉलर या पातळीवर पोहोचला. मागील सत्रात रुपया 93.18 वर बंद झाला होता. म्हणजेच एका दिवसात चांगली सुधारणा दिसली. दिवसाची सुरुवात 93.13 वर झाली होती, पण सुरुवातीपासूनच सकारात्मक वातावरण दिसत होतं. हळूहळू रुपया वर चढत गेला आणि शेवटी मजबूत पातळीवर स्थिरावला. ही केवळ एका दिवसाची हालचाल नाही, तर सलग दुसऱ्या सत्रातील मजबूती आहे. गुरुवारी रुपया तब्बल 152 पैशांनी मजबूत झाला होता आणि 93.18 वर बंद झाला होता. म्हणजेच 2 दिवसात जवळपास 185 पैशांची सुधारणा झाली. ही खूप मोठी हालचाल मानली जाते. आता प्रश्न आहे, अचानक असा बदल का झाला? यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे RBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्याचा थेट परिणाम रुपयावर दिसू लागला. RBIने बँकांच्या डॉलर व्यवहारांवर नियंत्रण आणलं. बँकांच्या नेट ओपन पोझिशनवर मर्यादा घालण्यात आली. ही सुमारे $100 मिलियन ठेवण्यात आली. याचा अर्थ काय? तर बँकांना मोठ्या प्रमाणात डॉलर साठवून ठेवता येणार नाही. पूर्वी काय होत होतं, बँका मोठ्या प्रमाणात डॉलर होल्ड करत होत्या, त्यामुळे डॉलरची कृत्रिम मागणी वाढत होती आणि रुपया कमजोर होत होता. आता ही साखळी तुटली आहे. याशिवाय RBIने स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंगवरही लगाम लावलाय. काही व्यापारी फक्त अंदाजावर डॉलर खरेदी विक्री करत होते, त्यामुळे बाजारात अस्थिरता वाढत होती. आता ऑनशोर फॉरवर्ड मार्केटवरही नियंत्रण आणलंय. यामुळे अनावश्यक व्यवहार कमी झालेत आणि बाजार अधिक स्थिर झालाय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डॉलरची मागणी कमी झाली आणि रुपयाला आधार मिळाला. पण इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकार आणि RBI दोघेही रुपयाला स्थिर ठेवण्यावर भर देत आहेत. कारण रुपया खूप कमजोर झाला तर महागाई वाढते, आयात महाग होते आणि जर रुपया खूप मजबूत झाला तर निर्यात कमी होऊ शकते. म्हणून संतुलन राखणं खूप महत्त्वाचं असतं. सध्या RBI हेच संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. पण चित्र अजून पूर्णपणे सकारात्मक नाही. काही जागतिक घटक अजूनही दबाव टाकतायत. परदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढतायत. जेव्हा FII पैसे काढतात तेव्हा डॉलरची मागणी वाढते आणि रुपयावर दबाव येतो. त्याचबरोबर अमेरिकन डॉलर जागतिक स्तरावर मजबूत आहे. US मधील व्याजदर धोरण, आर्थिक स्थिती यामुळे डॉलरला आधार मिळतो. आणि सर्वात मोठा घटक म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती. भारत 85% पेक्षा जास्त तेल आयात करतो. तेल महागलं की डॉलरची गरज वाढते आणि रुपया पुन्हा कमजोर होऊ शकतो. याशिवाय जागतिक राजकीय तणावही वाढतोय. अमेरिकेकडून इराणला दिलेले इशारे, मध्य पूर्वेतील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सावध झालेत. तज्ज्ञ काय सांगतात, जर RBIचं नियंत्रण असंच राहिलं आणि बँकांनी 10 एप्रिलपर्यंत आपली डॉलर पोझिशन कमी केली तर रुपया आणखी मजबूत होऊ शकतो. तो 91.50 ते 92 या पातळीपर्यंत जाऊ शकतो. पण जर परिस्थिती उलटली, तेलाचे दर वाढले किंवा तणाव वाढला तर रुपया पुन्हा 94 पर्यंत घसरू शकतो. म्हणजेच रुपया सध्या मजबूत आहे, पण ही मजबूती कायम राहीलच असं नाही. पुढील काही दिवस आणि जागतिक परिस्थिती यावरच रुपयाचा पुढचा मार्ग ठरणार आहे. आता प्रश्न येतो, हा तणाव नेमका कुठे आहे? चला आता वळूयात जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या संकटाकडे. पश्चिम आशियातील युद्ध आणि त्याचा संपूर्ण जगावर होणारा परिणाम. पश्चिम आशियातील युद्ध आणि त्याचा संपूर्ण जगावर होणारा परिणाम हे फक्त युद्ध नाही, ही आर्थिक साखळी हलवणारी घटना आहे. फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या संघर्षामुळे तेल पुरवठा विस्कळीत झालाय. इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी जवळपास बंद केली. ही सामुद्रधुनी किती महत्त्वाची आहे, तर जगातील जवळपास 20% तेल याच मार्गातून वाहतूक होतं. म्हणजे हा मार्ग बंद झाला तर जगभरात तेलाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. याचा थेट परिणाम काय झाला आहे, तर ब्रेंट क्रूडचे दर वाढलेत. $110 ते $120 प्रति बॅरलपर्यंत पोहोचलेत. ही खूप मोठी वाढ आहे. यामुळे बाजारात भीती निर्माण झाली आहे. पुरवठा कमी होईल अशी शक्यता वाढली आहे. आता याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार, तर पहिला परिणाम महागाई वाढणार. तेल महागलं म्हणजे वाहतूक महागते, उत्पादन खर्च वाढतो, प्रत्येक वस्तू महाग होते. दुसरा परिणाम GDPवर दबाव येतो. देशाची आर्थिक वाढ कमी होऊ शकते.
भारतासाठी ही परिस्थिती अधिक गंभीर आहे, कारण भारत तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. जर पुरवठा अडला तर इंधन महागेल, गॅस महागेल, वाहतूक खर्च वाढेल आणि शेवटी आपल्या घर खर्चावर परिणाम होईल. युद्धाचा परिणाम इतर क्षेत्रांवर झाला आहे. युद्धाचा परिणाम इतर क्षेत्रांवर झाला आहे. वाहन उद्योग, कच्चा माल महागलाय, औषध उद्योग, API खर्च वाढलाय, खाद्यतेल 30% महागलंय. म्हणजे युद्ध फक्त सीमावर रेषेवरच नाही, तर ते आपल्या घरापर्यंत पोचलंय. ओपेक देशांनी उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतलाय, पण परिस्थिती सुधारायला वेळ लागेल. तज्ज्ञ काय म्हणतात, जर संघर्ष वाढला तर महागाई आणखी वाढेल आणि मंदीची शक्यता देखील वाढेल. आता तुम्ही विचार करत असाल, तेल वाढलंय, युद्ध सुरू आहे, मग सोनं वाढायला हवं होतं ना. पण इथे उलट चित्र दिसलं. आता वळूया सोने आणि चांदीच्या बाजाराकडे. आठवड्याची सुरुवातच झाली आणि गुंतवणूकदारांना धक्का बसला. 6 एप्रिल 2026 रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. MCXवर सकाळच्या व्यवहारात दोन्ही धातूंमध्ये कमजोरी दिसली. जून डिलिव्हरीसाठी असलेले सोनं फ्युचर सुमारे 0.91% घसरलं आणि 1,48,309 प्रति 10 ग्रॅमवर आलं. तर मे महिन्याच्या चांदीच्या फ्युचर्समध्ये 1.18% घसरण झाली आणि दर 2,29,750 प्रति किलोवर आला. ही घसरण अचानक वाटत असली तरी तिच्या मागे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठं कारण जागतिक तणाव. अमेरिकेकडून इराणला दिलेला कडक इशारा यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि सोनं हे सेफ हेवन मानलं जातं. म्हणूनच गेल्या आठवड्यात सोन्यात मोठी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड सुमारे 4%पेक्षा अधिक वाढलं होतं. चांदीतही जवळपास 4.5% वाढ झाली होती. भारतामध्ये MCXवर सोने 2.6% वाढलं होतं आणि चांदी 2.7% वाढली होती. म्हणजेच बाजार आधीच गरम झाला होता आणि इथेच खेळ बदलला. आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग सुरू केली. म्हणजे काय, ज्यांनी आधी स्वस्तात सोनं घेतलं होतं त्यांनी आता नफा मिळाल्यावर विक्री केली. यामुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला आणि किमती खाली आल्या. हे बाजारात नेहमीच होतं. जेव्हा किंमत जास्त वाढते तेव्हा काही गुंतवणूकदार नफा काढतात आणि त्यामुळे तात्पुरती घसरण येते. पण एवढंच कारण नाही. एक मोठा घटक म्हणजे अमेरिकन डॉलर. सध्या डॉलर मजबूत होतोय आणि डॉलर मजबूत झाला की सोन्यावर दबाव येतो, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं डॉलरमध्ये ट्रेड होतं. डॉलर महाग झाला की इतर देशांसाठी सोनं महाग होतं, म्हणून मागणी कमी होते आणि किमती घसरतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा व्याजदर. अमेरिकेतील व्याजदर कपातीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. जर व्याजदर जास्त राहिलं तर गुंतवणूकदार सोनं सोडून बॉन्ड्स किंवा इतर पर्यायांकडे वळतात. यामुळे सुद्धा सोन्यावर दबाव येतो. आता एक महत्त्वाचा विरोधाभास पाहूया. एका बाजूला युद्ध जे सोन्याला वर नेतं, दुसऱ्या बाजूला डॉलर आणि व्याजदर जे सोन्याला खाली आणतात. म्हणून सध्या बाजार गोंधळलेल्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही किमतीत घसरण दिसून आली. स्पॉट गोल्ड सुमारे $4,623 प्रति औंसपर्यंत खाली आलं. चांदीतही कमजोरी दिसली. प्लॅटिनम आणि इतर मौल्यवान धातूंमध्ये किंचित घसरण झाली. तज्ज्ञ काय सांगतात, सध्या बाजार खूपच अस्थिर आहे. एका दिवसात वाढ तर दुसऱ्या दिवशी घसरण. हे चित्र कायम राहू शकतं. जर तणाव वाढला तर सोनं पुन्हा वाढू शकतं, पण जर डॉलर अजून मजबूत झाला तर घसरण सुरू राहू शकते. भारतीय गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय, तर सध्या घाईने निर्णय घेऊ नका. लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी सोनं हे अजूनही सुरक्षित पर्याय आहे, पण शॉर्ट टर्ममध्ये मोठे चढ उतार दिसू शकतात. म्हणूनच थोडं थांबा, बाजार समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. एकंदरीत सोनं चांदीच्या किमतीत झालेली ही घसरण तात्पुरती असू शकते, पण सध्याच्या जागतिक परिस्थितीत अस्थिरता कायम राहणार आहे. आता पुढचा मोठा प्रश्न, रुपया मजबूत, तेल महाग, सोनं घसरलं, मग शेअर बाजाराचं काय झालं? सोमवारी दुपारच्या सत्रात भारतीय बाजारांनी तेजी कायम ठेवली. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.8%हून अधिक वाढले. इराण अमेरिका संभाव्य युद्धविरामाबद्दलच्या आशावादाने बाजारातील भावनांना पाठिंबा दिल्याने सुरुवातीच्या घसरणीतून सावरत बाजारांनी तेजी कायम ठेवली. सेन्सेक्स 700हून अधिक अंकांनी वाढून 73,920च्या जवळपास पोहोचला, तर निफ्टी 22,900च्या जवळ पोहोचला. ही तेजी सर्वसमावेशक होती. निफ्टी बँक सुमारे 1.7% आणि मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी 1 ते 1.5% वाढले. क्षेत्रनिहाय विचार केल्यास सार्वजनिक क्षेत्रातील बँका, रिअल्टी आणि मेटल्स क्षेत्रांनी तेजीचं नेतृत्व केलं, तर IT आणि ऑटो क्षेत्रातही तेजी दिसून आली.
आता इतक्या नकारात्मक बातम्यांनंतर एक सकारात्मक बातमी पाहूया. भारताचा औषध उद्योग आणि त्याची वाढ. जागतिक अडचणी असूनही हा उद्योग मजबूत राहिलाय. आर्थिक वर्ष 2025-26 निर्यात 5.6% वाढली आणि 28.29 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले. ही मोठी कामगिरी आहे. भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं. फॉर्म्युलेशन्स, लसी, बायोलॉजिकल्स यांनी मोठा वाटा उचलला आहे. भारत 200पेक्षा जास्त देशांना औषधं पाठवतो. अमेरिका आणि युरोप हे मोठे बाजार आहेत. 60% निर्यात विकसित देशांकडे जाते, म्हणजे गुणवत्ता उच्च आहे. तज्ज्ञ सांगतात 2030पर्यंत हा उद्योग 130 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकतो. पण आव्हानंही आहेत. टॅरिफ धोरण, किंमत स्पर्धा, पुरवठा साखळी. APIसाठी आयातीवर अवलंबित्व म्हणून स्वदेशी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. हा उद्योग मजबूत आहे आणि भविष्यात अधिक वाढण्याची शक्यता आहे. आता एकूण चित्र पाहूया. रुपया, तेल, सोनं, शेअर बाजार सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. जागतिक तणाव वाढला, तेल वाढलं, महागाई वाढली, बाजार घसरला. डॉलर मजबूत झाला, सोनं घसरलं. म्हणजेच जगात काहीही घडलं त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होतो. तर आजचं पैसा पुराण इथेच संपवूया. आज आपण काय शिकलो तर रुपया का वाढतो, तेल का महाग होतं, सोनं का घसरतं, बाजार का पडतो आणि हे सगळं तुमच्या आयुष्याशी कसं जोडलेलं आहे हे समजून घेतलं आर्थिक माहिती म्हणजे फक्त बातमी नाही, ती तुमच्या निर्णयांची ताकद आहे. म्हणून माहितीपूर्ण राहा, सावध राहा आणि स्मार्ट गुंतवणूक करा. आजचा बुलेटिन तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बीज रंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.